नाशिक महापालिकेत आज पाण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष महासभेत पाणी प्रश्नांवरून जोरदार राडा पाहायला मिळाला. भाजपच्या नगरसेविका प्रियंका माने यांनी आपल्या प्रभागातील पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी थेट डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन सभागृहात प्रवेश केला आणि प्रशासनाचा निषेध केला. नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रभागांमध्ये पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे. प्रियंका माने यांच्या प्रभागातही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पाण्यासंदर्भातच आज महापालिकेची विशेष महासभा बोलविण्यात आली होती. या सभेचे औचित्य साधत प्रियंका माने थेट हंडा घेऊनच सभागृहात पोहोचल्या. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता. प्रशासनाने वारंवार तक्रार करूनही पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. आज नाशिक महानगरपालिकेवर आज आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेल्या मी 3 वर्षापासून पाठपुरावा करत आहे. आमच्या गेल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमच्या जे पाण्याचं फिल्ट्रेशन आहे, जलशुद्धीकरण ते लिलगरी बाग येथे आहे आणि आज आमच्या हक्काचं जे पाणी आहे आज ते दुसऱ्या प्रभागामध्ये द्वारका असेल तिथं चोरल्या गेलं आहे असा माझा हा आरोप आहे. आणि आज माझ्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्या माता भगिनी आहे आज त्यांच्यासाठी मी नगरसेवक नाही, आज एक त्यांच्यासाठी इथं उभी घेऊन राहिलेली आहे पाण्याचा प्रश्न. आज त्या 60 ते 70 वर्षाच्या ज्या आजी सकाळी उठून त्या पाण्यासाठी वणवण करत असता प्रभागामध्ये आज त्यांची वणवण जी मला त्यांची बघवत नाही. प्रशासन काही झोपलं आहे की याच्यावर प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी. आज गेल्या 3 वर्षापासून मी पाठपुरावा केला आहे, पत्र दिले आहे अनेक वेळा की पाणी वाढवावी आणि मानेनगरमध्ये जलकुंभ गेल्या 3 वर्षापासून मी उभारलेले आहे. आज ती जलकुंभ रिकामी शो म्हणून ती टाकी उभी करून ठेवली आहे प्रशासनाने. मग ती टाकी का बांधण्यात यावी? आज तिथं पाणी नाही. डायरेक्ट अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी म्हणतात की पाणी नाहीये पाणी. मग आज ती जलकुंभ कशाला एवढा खर्च केला महानगरपालिकेने? आज माझा प्रश्न आहे. आणि ज्या आमच्या हक्काचं जे पाणी द्वारकेला चोरल्या गेले आहे आज ते 1,20,00,000 जे पाणी द्वारकेला डबल दोनदा पाणी सोडता आज तिथले धारणकर साहेब असेल. आज माझा निषेध आहे की आज मी त्यांच्यावर त्यांच्या घरात 2-2 टाइम पाणी आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1 टाइम सुद्धा पुरेसं पाणी नाही. आज मी आयुक्त मॅडम असतील, महापौर असतील, सर्व सभागृहातील सर्व आयुक्त मॅडमला मी आज माझं विशेष सांगणं आहे की जी पाण्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवावी. अन्यथा मी आज हंडा घेऊन एकटी आलेली आहे या महासभेमध्ये नाशिक महानगरपालिकेवर. पण उद्या मी सांगते आज माझा प्रश्न पाण्याचा सुटला नाही आणि द्वारकेचं पाणी बंद नाही झालं तर मी आज माझ्या ज्या माता भगिनींनी पाणी मिळत नाही त्यांना वणवण करता आणि पाणी अजिबात नाही, प्यायचं पाणी सुद्धा नाही. आज अक्षरशः विकत पाणी घेत आहे, ते पाणी टँकर विकत घेत आहे. आज आम्ही भाजपमध्ये असूनही आमच्या अधिकाऱ्यांवर अशी ह्या मागणी आहे की माझी अधिकाऱ्यांनी जे पाण्याचा प्रश्न असेल गेल्या 3 वर्षापासून असेल याचं द्वारकेचं पाणी माझं म्हणणं काही नाही. द्वारकेला तुम्ही 2 टाइम सोडा का 3 टाइम सोडा याचा विरोध नाही द्वारकेला पाणी देण्याचा. पण माझा विरोध याला आहे की आम्हाला प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमचं फिल्ट्रेशन आमच्या निलगिरी बाग मध्ये आहे आणि आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळत नाही आणि याच्यावर प्रशासनाने काहीतरी कारवाई करायला पाहिजेत आणि ते द्वारकेचं पाणी बंद व्हायला पाहिजे. आज याच्यावर जर मला प्रशासनाने आयुक्त मॅडमनी जो निर्णय दिला तरच मी आज, नाही तर मी महासभेत सुद्धा खाली जमिनीवर बसून घेईल. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, नाशिक.